तर हाय हॅलो नमस्कार, मी धनश्री स्वागत करते परत एका छानशा व्हिडिओमध्ये। आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत आनंदात असाल। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामीचरणी प्रार्थना। तर आज आहे रविवार आणि रविवार सगळ्यांच्या आवडीचा सवडीचा विषय असतो हा दिवस। तर आमचा रविवार कुठे येतो आणि कुठे जातो हे आम्हाला समजतच नाही, कारण रविवारची भरपूर कामे असतात, आठवड्याभराचं प्लॅनिंग करायचं असतं, कारण यांचं वर्क असतं आणि ओवीचं पण स्कूल असतं, त्यामुळे सगळं मॅनेज करून आम्हाला सगळं रविवारीच अरेंज करावं लागतं। तर आठवड्यासाठी आता भाजीपाला आणायला मला मार्केटला जायचं आहे। त्याआधी इकडे मी चहा पण बनवायला ठेवलेला आहे। आता सगळ्यात आधी 1 कप चहा घेणार। तर आता 1 कप चहा घेते आधी, त्यानंतर बाकी सगळी कामं आवरून घ्यायची आहेत मला। आणि ओवी इकडे आहे, तर ओवीचं इकडे याच कार्टून बघणं चाललेलं आहे, ते तिला खूप आवडतं। चहा पिऊन झाल्यावर या पद्धतीने मी दार स्वच्छ करत असते। जी एक्स्ट्राची रांगोळी वगैरे असते ती या पद्धतीने भरून घ्यावी लागते, कारण ती दुसऱ्यांच्या दारात कशी सारणार ना, त्यामुळे। आणि त्यानंतर हा बाकीचा जो पोर्च आहे तो पण मी नीट स्वच्छ करून घेत असते आणि त्यानंतर या पद्धतीने हाताने पाणी मारून फडक्याने पुसून घेत असते, कारण दुसऱ्यांच्या दारात गेल्यावर त्यांना पण उगाच प्रॉब्लेम नको याकरिता मी या पद्धतीने नेहमी करत असते, जेणेकरून त्यांना पण त्रास नको आणि आपलं दार पण स्वच्छ होईल आणि आपल्याला पण फ्रेश वाटेल। आणि ही माझी रोजची सवय आहे। आज थोडा जरा वेळ झाला होता आणि बघू शकता या पद्धतीने आजची रांगोळी होती। आणि नेहमी न चुकता आमच्या दारात रांगोळी असतेच। जेव्हा पार्सलवाले वगैरे येतात तर त्या आठवणीने विचारत असतात, आज काय तुमच्या घरी पूजा आहे का? आणि हेच आपल्या कामाची पोचपावती असते, जेव्हा एखादं आपल्याला कौतुकाने असं विचारत असतं। त्यानंतर सगळं आवरलं आणि गेलो भाजीपाला आणायला। तर नेहमी हेच भाजीपाला आणत असतात, पण हे आज म्हणाले तू स्वतः चल, नाहीतर काय राहिलं तर तू मला ओरडायला रिकामीच, त्यापेक्षा आज सुट्टी आहे ओवीला घेऊनच जाऊया। आणि सगळ्या भाजीचे दर वगैरे विचारले आणि भाजी आवडीच्या घेऊन आले। आता आम्ही परत घरी आलेलो आहोत आणि बघू शकता इकडं की सारी भाजी वगैरे आणलेली आहे, ते नीट वगैरे करायचे आहे। त्याआधी जेवण थोडंसं आवरायचं, त्याआधी आवरून घेते आणि मग भाजी नीट करून ठेवायची। तर इथे भाकरी करायच्या राहिल्या होत्या, भाकरी करत आहे आणि इकडच्या बाजूला पोकळ्याची भाजी शिजत टाकली। जेवण आवरलं की भाज्या वगैरे नीट करायच्या आहेत, त्यासाठी आधी म्हटलं वेळ लागणार, जेवण आधी आवरून घेऊया। आणि आता हे आणि ओवी तोपर्यंत मटरच्या शेंगा सोलून ठेवत आहे। जेवण आवरून घेतलं आणि हे दोघे आधीच भाजी नीट करायला बसले होते, तर यांना मदत करूया म्हणून मी पण आले। आणि यांचं बघा ऑफिसचं काम विथ भाजी नीट करणं चाललं आहे। मग तू भाजी नीट करायला व्हिडिओ मला नटतीस नाही? तुला व्हिडिओ आवडते का? तुला व्हिडिओ ती यायला आवडते? खूप आवडतं, म्हणूनच तू बसलीस मी भाजी नीट करायला, नाही तर केव्हा काम करतीस काय? बरेच काम करतीस। बोल आता 1 तासाच्या मेहनतीने तिघांनी मेहनत करून पण 1 तास लागलेला आणि हे सगळं आता नीट करून झालेलं आहे। आता व्यवस्थित फ्रीजमध्ये नेऊन ठेवते। आणि खरंच सांगू काय, आठवडा जर सुखकर आणि आनंदात घालवायचा असेल तर या पद्धतीने प्रिपरेशन करून ठेवलेलं कधी पण वेस्ट। त्यानं काय होतं की आठवडाभर चिडचिड होत नाही आणि सकाळी जरी उठायला एखाद्या वेळेस वेळ झाला तरी पटकन सगळं होऊन जातं। सगळं आवरून घेतलं, त्यानंतर खूप वेळ झाला होता आणि ओवीला पण भूक लागली होती, म्हणून सगळ्यांनी मिळून या पद्धतीने जेवण करून घेतलं। आणि ओवी मला नेहमी कॉम्प्लिमेंट करत असते की जेवण छानच आहे, ते कसं पण बनवू दे, ती मला नेहमीच चांगलं म्हणते। तर हा जो मला पार्ट दिसतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसत असेल, खूप खराब झालेला आहे, त्यालाच मी आता जरा अपग्रेड करणार आहे। त्यासाठी मी ही 2 कापड घेतली होती, लाल आणि ग्रीन। ग्रीन काय मला इतकं आवडलं नाही, हे रेडच आता मी या साईजनं कट करून घेते। तयार आहे, आता बघूया।
बघू शकताय अगदी न खर्चात म्हणजे खर्चाच पीस होता आणि अगदी फक्त 5 रुपयाचं फेविक्विक लागला असेल मला. आणि हा बसण्याचा खूप छान असा मेकओव्हर झालेला आहे. आणि पूजेला वगैरे शक्यतो लालच कापड वापरतो, त्यासाठीच मी लालच कापड वापरण्याचा निर्णय घेतला. आणि बघू शकता खूप छान झाले. कसं झालंय का? एक नंबर झालं. दुपारी ओवी झोपल्यानंतर थोडा वेळ मी पण झोप घेतली. त्यानंतर उठल्यानंतर मस्त एक कप चहा घेतला आणि घरातल्या कामांना सुरुवात केली. तर कपडे या पद्धतीने घडी घालून पटपट पटपट ठेवून दिली. तर सकाळी पण आम्ही आज भाकरीच खाल्ली होती आणि संध्याकाळी पण आता भाकरीच खायला लागलोय. आणि माझ्या मिस्टरांना वरण्याचं उसळ खूप आवडते आणि सकाळी शेंगा घेतल्या होत्या बाजारात, तुम्ही बघितले असते. तेच उसळ बनवलेलं आहे. आणि आता जेवण आवरून घेते. बाहेर गेले होतो काही कारणानिमित्त, त्यामुळे जेवणाला खूप वेळ झालेला आहे. आणि ओवीची तिकडं अरडाओरड चालू आहे, भूक लागली भूक लागली. चला व्हिडिओ इथे सेंड करते, भेटू परत शेवटी. तोपर्यंत